इतिहास के सबसे बड़े धोखे की कहानी, योगेंद्रनाथ मंडल। आज के बांग्लादेश में एक स्थान था बरिशल, जहां 1904 में जन्म होता है योगेंद्रनाथ मंडल का। भारत विभाजन के पूर्व जब यह निर्णय होना था कि भारत का कौन सा हिस्सा पाकिस्तान में जाएगा, कौन सा हिस्सा पूर्वी पाकिस्तान में जाएगा, कौन भारत में रहेगा, तब योगेंद्रनाथ मंडल ने मुस्लिम लीग का साथ दिया। उनको विश्वास था कि मुस्लिम और दलित एक साथ शांति से पाकिस्तान में रह पाएंगे और इस प्रकार सिलहिट का पूरा एरिया ईस्ट पाकिस्तान का हिस्सा बना। 1947 में पाकिस्तान बना और योगेंद्रनाथ मंडल पाकिस्तान के पहले लॉ मिनिस्टर बने। लेकिन जिन्ना के मृत्यु के बाद स्थितियां बदलने लगी। लियाकत अली जब वहां के प्रधानमंत्री थे तो खूब दलितों पर अत्याचार आरंभ हो गए। उनके साथ लूटपाट, व्यभिचार, बलात्कार खूब हुए और योगेंद्रनाथ मंडल अंत में कन्विंस हो गए कि अब उनका पाकिस्तान में रहने का कोई अर्थ नहीं है। उनका मोह भंग हुआ, उनका दिल टूटा और वो रिजाइन करके भारत लौट आए। सच तो यह है कि वे कभी नहीं समझ पाए कि इस्लाम की असली प्रकृति, असली नेचर क्या है। इस्लाम के लिए न तो नेशन है न कोई देश है। पूरे विश्व का मुसलमान एक है और उसके लिए बाकी सभी काफिर हैं। नमस्कार मित्रांनो, भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाल्यानंतर एक फार मोठे दलित नेता योगेंद्रनाथ मंडल पाकिस्तानात गेले आणि तिथले कायदा मंत्री झाले. त्यांना असं वाटत होतं की मुसलमान आपल्याला चांगली वागणूक देतील आणि आपल्या समाजाला सामावून घेतील. पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ते कायदा मंत्री असताना त्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात दलितांना मारण्यात आलं, त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले आणि त्यांना कन्व्हर्ट करण्यात आले, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपण फार मोठी चुकी केली आणि हे योग्य केलेलं नाही आणि ते भारतात परत आले. पण मित्रहो, जी गोष्ट योगेंद्रनाथ मंडलला पाकिस्तानात बघायला मिळाली, ज्या पद्धतीने त्यांच्या समाजावर अत्याचार करण्यात आले, तो प्रकार भारतात मात्र कुठेही झाला नाही. बाबासाहेब आंबेडकर ही फार मोठे दलित नेते होते. त्यांनी घटना लिहिली आणि ते पहिले देशाचे कायदा मंत्री होते. पण त्यांना ह्या देशाने अशी वागणूक दिली की त्यांना सुद्धा असं वाटलं की खरोखर आपण ह्या देशात जन्म घेऊन फार मोठी चांगली गोष्ट झाली. कारण जे मंडलविषयी झालं ते भारतात आंबेडकरांना कुठल्याही प्रकारचा त्रास, त्यांच्या समाजाला कोणी त्रास दिला नाही किंवा अशा पद्धतीने त्यांच्यावर अत्याचार झाले नाही. कारण भारत हा सनातनी लोकांचा देश आहे. इथला हिंदू हा सहिष्णू आहे. तो प्रत्येक मानवाला जगण्याचा अधिकार देतो आणि आपल्या समाजातील आपल्या लोकांनी ज्यांच्यावर अत्याचार केले त्या दलित समाजाशी त्याने मिळून मिसळून वागण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी काही गोष्टी झाल्या, पण ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात पाकिस्तानमधले दलित पळवले गेले, कन्व्हर्ट केले गेले, मारले गेले, तसा काही प्रकार ह्या देशात झाला नाही. म्हणजे जे मंडलला तो देश सोडून भारतात यावं लागलं, तसं बाबासाहेब किंवा त्यांच्या समाजाला कुठेही असल्या प्रकाराला तोंड द्यायची गरज आली नाही. विशेष बाबासाहेबांचा घटना समितीचे अध्यक्ष म्हणून ह्या देशाने सन्मान आणि मोठ्या प्रमाणात गौरव केला आणि आजही तो गौरव आहे. त्यांचे मोठमोठे पुतळे उभे आहेत आणि त्यांची जन्मतिथी आणि त्यांची पुण्यतिथी दोघंही सगळे देशातले लोक मोठ्या आनंदाने साजरी करतात आणि आज त्यांचाही पूर्ण देशभर उदो होतो. त्यांच्या समाजाला मोठ्या सन्मानाने जागा देतं. तेव्हा हा विचार दलितांनी करायचा आहे की पाकिस्तानमधले मुस्लिम आणि भारतातले हिंदू याच्यात नेमका फरक काय. नमस्कार.